राज्य सरकार येत्या काही दिवसांमध्ये अध्यादेशाद्वारे महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा महाराष्ट्रात लागू करू शकतं। हा कायदा अर्बन नक्षलवादाच्या विरोधात असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र या कायद्याच्या तरतुदींचा विरोधकांना दडपण्यास फायदा होईल असा संशय विरोधकांना आहे। पाहूया। महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या अध्यादेशावरून वादंग। दडपशाही कायद्याचा वापर होण्याचा संशय। सरकारने विरोधकांचे आरोप फेटाळले। महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याचा अध्यादेश सरकार काढण्याच्या तयारीत आहे। सरकारी पातळीवर या कायद्यासाठी सुरू असलेल्या अध्यादेशाच्या हालचालीवरून वाद होण्याची शक्यता आहे। अर्बन नक्षलवाद्यांविरोधात हा कायदा प्रभावी असल्याचा दावा सरकारी पातळीवरून केला जातोय, पण विरोधकांना या अध्यादेशाबाबत वेगळाच संशय आहे। या कायद्याने कोणत्याही संघटनेवर थेट बंदी घालण्याचे अधिकार सरकारला मिळतील। कोणत्याही संस्थेला बेकायदा ठरवण्याचे अधिकार मिळणार। सरकारची अवज्ञा करणाऱ्यावरही कायद्याने शिक्षेची तरतूद होईल। तर या कायद्यानुसार विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांचा अटक सत्र होण्याची भीती विरोधकांना वाटू लागली आहे। विरोधक म्हणून आम्ही या बिलाला विरोध केला, त्यामुळे शेवटच्या दिवशी 2 दिवस पूर्वी आलेलं बिल मंजूर करण्याचं धाडस सरकार करू शकलं नाही। पण यामध्ये मात्र प्रचंड मोठा धोका लोकशाहीला या बिलामुळे निर्माण होतो। विरोधक जनसुरक्षा कायद्याला विरोध करून अर्बन नक्षलवादाला छुपा पाठिंबा देत असल्याचा आरोप सरकारने केलाय। विरोधी शहरी नक्षलवादांना सपोर्ट करत असतील किंवा ते स्वतः शहरी नक्षलवाद करत असेल तो ते पण त्यांची श्रेणीमध्ये येणार आहे। हा नक्षलवाद किंवा शहरी नक्षलवाद चालणार नाही। हा देशासाठी घातक आहे। अध्यादेश काढून सरकारने जनसुरक्षा कायदा आणल्यास त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। विरोधक कायद्याचा आणि कारवाईचा मुद्दा पुढे करून सत्ताधाऱ्यांचीच कोंडी करण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे कोणताही कायदा करताना त्याचा बुमरँग होणार तर नाही ना, याची काळजी सरकारला घ्यावी लागणार आहे। चेतन नावरेसह अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।